सर्वांना नमस्कार. माझे पूर्ण नाव प्रज्ञा आनंद मोरे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा बाळगते. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जागती अमर आहे सावित्री. म्हणून तर आज जागती अमर आहे सावित्री. भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आपण साजरा करीत आहोत. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला लाज बालिका दिन असे म्हटले जाते. आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा उपयोग आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणात होणार आहे. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले होते. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजासाठी खूप प्रथामुळा संकट काढून फेकल्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलाचे त्या माळी समाजाच्या होत्या. सावित्रीबाई फुले या लक्ष्मी माता आणि वडील खंडोजी निवसे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या 9व्या वर्षी 12 वर्षाच्या ज्योतिरावांसोबत झाला. ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांना स्वतःची मुले नव्हते, म्हणून ब्राह्मण विधवेचा मुलगा त्यांनी यशवंतरावांना दत्तक घेतलेले होते. सावित्रीबाई व ज्योतिरावांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्यापैकी हळूहळू 18 शाळा चालवल्या. सावित्रीबाई फुले जेव्हा शाळेत जात असतात तेव्हा लोक त्यांच्यावर दगडफेक, मातीचे दगड आणि मलमूत्र फेकत असे. जाता जाता एवढे सांगते की जिच्यामुळे शिकली तिने दुबळ्याची मुले, जिच्यामुळे शिकली तिने दुबळ्याची मुले.